नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मराठी राजभाषा याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. भाषावार प्रांत रचनेनुसार दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून स्वतंत्र राज्याचा प्रशासनिक कारभार मराठी भाषेतून करण्याकरिता महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून अंमलात आली. मराठी भाषा ही खूप प्राचीन असली तरी त्याचा इतिहास अनेक जणांना अवगत नाही. मराठीतील पहिला शिलालेख 2200 वर्षापूर्वी ब्राह्मो लिपीत आढळून येत असला तरी मराठीतील पूर्ण वाक्य असलेला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे श्री गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली आढळतो. ते वाक्य खालीलप्रमाणे: श्री चामुंडराय करवी येथे. मराठीचे प्राचीन स्वरूप महारठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी असे कालप्रवाहात इतर भाषांप्रमाणे बदलत गेले. त्याचे अद्ययावत स्वरूप म्हणजे आज बोलली जाणारी मराठी भाषा होय. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, सातारी बोली भाषेचा लहजा वेगळा असला तरी ती मराठीचीच सख्खी भावंडे आहेत. आजच्या मराठीच्या स्वरूपाचा पाया अतिप्राचीन इसवी पूर्व 2000च्या कालावधीतील सातवाहन घराण्यात दिसून येतो. भाषेचे नेमके महत्त्व ज्ञात होण्यासाठी जाणता राजा असणे आवश्यक असते, असे उत्तम प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपात आपणास लाभले हे मराठीचे व महाराष्ट्राचे अहोभाग्यच होय. जगामध्ये सुमारे 6000 भाषा अस्तित्वात आहेत. त्यातील 20 लाखाच्या वर बोलल्या जातात अशा 350 भाषा आहेत. मराठीचा क्रमांक जागतिक क्रमवारीत 15वा आहे. भारतात हिंदी, बंगाली, तेलुगूनंतर मराठी 4थ्या क्रमांकावर आहे. मराठी गोवा प्रशासनाची सहप्रशासनिक भाषा आहे. बडोदा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, गोवा विद्यापीठ येथे मराठी भाषेचे स्वतंत्र विभाग आहे. मराठीतील पहिले व्याकरण पुस्तक विल्यम कॅरी यांनी प्रसिद्ध केले. पुस्तकांचे गाव या लोकसहभागातून साकारलेला आगळावेगळा नाविन्यपूर्ण प्रकल्प महाबळेश्वर जवळील भिलार या गावी कार्यान्वित करण्यात आला आहे. भिलार गावात सार्वजनिक ठिकाणच्या जागा निवडण्यात आल्या असून पर्यटकांना तिथे सहजपणे पुस्तके वाचता येतील अशी योजना आहे. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.